विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. श्रोते हो, नमस्कार. माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. विज्ञान प्रसाराअंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन. पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. खरं तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचं अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे. ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत MS स्वामीनाथन यांच्याविषयी. त्यांचा कार्यकाळ होता 1925 ते 2023. सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या. अन्नधान्याचे संकट भारतापुढे होते बिकट. लोकसंख्येचे सावट भारतावर पडलेले. अन्नधान्य पुरेसे नव्हते, उपासमारीचे भय होते. हिणकस अन्न नशिबी होते, सर्व करीती उपहास. हरित क्रांतीची गरज होती, संशोधनावर भिस्त होती. स्वामीनाथनने आपल्या मती उत्तर याचे शोधिले. तांदूळ गव्हाच्या जाती शोधिल्या, अधिक उत्पन्नासाठी योजिल्या. अन्न प्रक्रिया उपयोजिल्या, उत्पादन वाढविण्या. खत पाण्याचा योग्य वापर, हवामान जमिनीचा स्तर. यांचे संबंध परस्पर कसे असावे शोधिले. योजून हरित क्रांती झाली, राष्ट्रास सुबत्ता आली. उपासमार टळली 20व्या शतकात. परिलोकसंख्या ऐसी वाढेल, हरित क्रांती कुचकामी ठरेल. भारतीयांनी वंशवेल आटोक्यात ठेवावा. 1970च्या दशकामध्ये भारतामध्ये अन्नधान्याची टंचाई होती. अमेरिकेतून आलेले निकृष्ट धान्य खाण्याची वेळ भारतीयांवर आली होती. एवढं असूनही उपासमार होतच होती. भारत हा कृषीप्रधान देश असूनही अन्नधान्याचे उत्पादन हवे तेवढे होत नव्हते. धरणांच्या निर्मितीमुळे पाण्याची उपलब्धता होऊ लागली होती. तरी सुद्धा उत्पादन वाढवण्यासाठी तांदूळ, गहू यासारख्या धान्याच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती शोधणे आवश्यक होते. भारतामध्ये अनेक संस्थांमधून नवीन जाती शोधण्याविषयी उपयुक्त संशोधन झाले. MS स्वामीनाथन हे कृषी शास्त्रज्ञ या संशोधनामध्ये आघाडीवर होते. खत आणि पाण्याची उपलब्धता आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या गहू आणि तांदूळाच्या जाती यामध्ये उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन अन्नधान्याचा प्रश्न सोडवता आला. मात्र अन्नधान्याच्या उत्पन्नातील वाढ आणि लोकसंख्या यांचे प्रमाण मात्र व्यस्त राहिल्यामुळे काही वर्षांनंतर भारतापुढे अन्नधान्याची समस्या पुन्हा उभी ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसंख्येची वाढ अशीच होत राहिली तर हरित क्रांती कुचकामी ठरेल. जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करून अधिक उत्पादन देणाऱ्या, दुष्काळाशी सामना करणाऱ्या, रोगांचा प्रतिकार करणाऱ्या नवीन जाती निर्माण करणे शक्य आहे. मात्र लोकसंख्या वाढीपुढे हेही प्रयत्न अपुरेच पडतील. त्यामुळे भारतीयांनी लोकसंख्या वाढीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून त्यास वेळीच आळा घालणे जरुरीचे आहे. वैज्ञानिकांनी विविध विषयात केलेले संशोधन आपल्याला चकित करून जातं. पण हे संशोधन
ज्या निसर्गाच्या विश्वाच्या सान्निध्यात केलं जातं त्या विश्वाची निसर्गाची रहस्य जाणून घेण्याची मानवाला फार पूर्वीपासून विलक्षण ओढ आहे. निरनिराळ्या विषयातील संशोधने हा त्या ओढीचाच परिणाम आहे. त्यामुळे या मूळ विश्वाचीच रचना कशी झाली, हे आकस्मिक घडले की देवाने त्याची निर्मिती केली, याचा शोध फार पूर्वीपासून सुरू आहे. श्रोतेहो, ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण जाणून घेतलं शास्त्रज्ञ MS स्वामीनाथन यांच्याविषयी. ओवी गायन आणि ओवी विस्तार केला होता डॉक्टर दीप्ती सिधये यांनी. धन्यवाद.